भावना मनाने कायम तुझ्या सोबतच आहे ग. आणि मी एकटा नाही. एक मिनिट. आणि हे सगळे सुद्धा तुझ्या सोबतच आहेत. तू आत्ता जरी वेंकीदाराचा आवाज असलीस ना तरी अख्खी फॅमिली तुझा कणा आहे. भावना अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आणि हे जे काही सहन करावं लागतं ना त्याला काही तू जबाबदार नाहीये सगळं. एकदाचा वेंकीदादा बाहेर आला ना की हे सगळ्या गोष्टी विसरून जाणार आहेत भावना. आणि एकच गोष्ट लक्षात राहणार आहे की भावनाने त्याच्या भावाला सोडवलं. हालच. तुम्ही कुठे चाललात? कसं आहे भावना, इतकी वर्ष मी पक्षासाठी कामं केली. इतका झटलो मी, त्याचाच मोबदला मागायला चाललोय. मी पप्पांना सांगणार आहे की काही झालं तरी ते CCTV फुटेज मला मिळवून द्या म्हणजे द्या. आज जो काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू आपण. खरंच. तनूच्या निमित्ताने पुन्हा आज या वड्या केल्या. या पाहिल्या ना की लक्ष्मीताईंची फार आठवण येते. बरं झालं भेटलीस. दिवाळीच्या निमित्ताने ना नारळाच्या वड्या केल्या होत्या. घेऊन जाशील का ग? दादाला आवडतात ना. एखादी खाऊ घालशील त्याला? नक्की दे. आपण नात्याने जरी दुरावलो असलो ना तरी या वड्यांच्या मार्फत आपली गोड आठवण एकमेकींना करून देतो. हे किती छान आहे. लक्ष्मीताईंची मुलंही खातील. ललिता, आले आले. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. हे प्रकरण आत्ताच्या आत्ता थांबायला हवं. धीराज, यावेळीसही तू काम पूर्ण करू शकला नाहीयेस. तो सिद्धू तुझ्यावर का भारी पडतोय आता तरी कळतंय का तुला? पप्पा तो खूप हट्टी आहे पप्पा. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण या धीराज, सिद्धराज गाडे पाटील हट्टी आहे हे अख्ख्या सासवडला माहित आहे. आणि तू त्याचा सख्खा भाऊ असून तुला इतक्या उशिरा कळतंय. काही नाही, तो प्रकाश काका जो कोण आहे ना त्याला धरायचा आणि त्याला सांगायचं हा गुन्हा तू स्वतःच्या नावावर घे आणि त्या व्यंकीला जेलच्या बाहेर काढ. एकदा का व्यंकी जेलच्या बाहेर आला ते प्रकरण मिटल्यात जमा आहे. निदान सुनबाई तरी यातनं बाहेर पडतील. आणि नाहीच मिटलं ना तर मग बघू काय करायचं ते. पण यावेळीच हे काम पूर्ण करा. हा मी आता त्या प्रकाशला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण तो नाही ऐकला पप्पा तर. साम दाम दंड भेद हे शब्द कधी ऐकलेत की नाहीत? वापरा वापरा ते. 40 लाख देतो म्हणाव त्याला. पण बघू कसं ऐकत नाही ते. आणि धीराज, हे असल्या छोट्या छोट्या कामांसाठी माझ्यापर्यंत येत जाऊ नका. ही असली कामं तुम्हाला बाहेरच्या बाहेर मॅनेज करता यायला पाहिजेत. समजला? हो.
कुठे चाललाय हा? काहीही झालं ना तरी दादा दिसलं नाही पाहिजे सिद्धू. सावध राहा. काय आहे का तिथे? प्रकाश? म्हणजे दादा घरातून निघाला प्रकाशला भेटायला? हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून प्रकाश आहे? तुला इथून सोडतो, पण तुला कोर्टात जावं लागेल आणि तुला तेच बोलावं लागेल जे आम्ही सांगू. पैसे वाढवून देतो जे, कळलं का? यार काय बोलताय तेच कळत नाहीये. त्याची तर फार वाट लावली पप्पांनी. प्रकाश?